पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता आपण बघणार आहोत स्तनपानाविषयी काही समज गैरसमज. पहिला एक गैरसमज आहे की स्तनपानामुळे स्तनांचा आकार बदलतो. हो, थोडासा बदलतो. कारण आता तिला बाळाला दूध पाजायचं आहे, त्यामुळे स्तनांचा आकार थोडा मोठाही होतो आणि स्तन थोडेसे लूज होतात. पण आपल्याला हे बघायचं आहे की स्तन म्हणजे केवळ शोभेची गोष्ट नाही आहे किंवा केवळ सौंदर्याची गोष्ट नाही आहे, तर ते अत्यंत पवित्र आहे, ज्याच्यामुळे बाळाचं पोषण होतं आणि स्तनांचा संबंध बाळाच्या पोषणाशी आहे. दुसरा एक समज आहे की सिझेरियन नंतर स्तनपान शक्य नाही. ही अतिशय चुकीची समजूत आहे. सिझेरियन नंतरही स्तनपान अगदी व्यवस्थित करता येऊ शकतं. तिसरा समज आहे की स्तनपान करणारी बायको नवऱ्याला सुंदर वाटत नाही. हे पण ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. बायको सुंदर वाटत नाही, पण तीच बायको त्या नवऱ्याला दुसरं मुलाचे वडील बनवत आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीने विचार करणं आवश्यक आहे की मला केवळ बायको हवी आहे की मला माझ्या मुलाची आई हवी आहे. उलट त्यामुळे स्तनपान करणारी बायको ही जास्त सुंदर वाटायला पाहिजे. स्तनपानामुळे लैंगिक आयुष्य बदलतं. परत मघा मी जसं म्हटलं तसंच आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये पहिल्या 1.5-2 महिन्यामध्ये आईला लैंगिक इच्छा थोडी कमी असते, कारण ती थोडी थकलेली असते, बाळाला दूध पाजत असते आणि नवीन हे जे बदल तिच्या शरीरात घडतात त्याच्यासाठी तिला थोडंसं ॲडजस्ट व्हावं लागतं. पण स्तनपान केल्यानंतरही पती पत्नीचा लैंगिक संबंध अगदी व्यवस्थित येऊ शकतो आणि त्यामुळे विशेष काहीही फरक पडत नाही. दुसरा एक मोठा गैरसमज आहे की छोट्या स्तनात पुरेसे दूध नसते. हे एकदम चुकीचं आहे. स्तनामध्ये दूध जे असतं ते स्तनाच्या आकारावरती अवलंबून नसतं. अगदी लहान स्तनातही मोठ्या प्रमाणामध्ये दूध हे येऊ शकतं. नंतरचा समज आहे की स्तनपानाच्या काळात स्त्री गरोदर राहत नाही. त्या बाईला जर अजून मासिक पाळी सुरू झालेली नसेल तर तिला शक्यता आहे की ती गरोदर राहणार नाही. पण स्तनपान करत असताना सुद्धा ती बाई गरोदर राहू शकते. कधीकधी काय होतं की मासिक पाळीची सुरुवात होते बाळंतपणानंतर, त्याच्यामुळे ती बाई गरोदर राहू शकते. कधीकधी असं होतं की तिला नकळतच तिच्या शरीरामध्ये, तिच्या गर्भाशयामध्ये पुढील मासिक पाळी येण्याच्या आधी स्त्रीबीज तयार होतं आणि ते स्त्रीबीज मासिक पाळीच्या 14 दिवस आधी फुटून बाहेर येतं आणि नंतर तिची मासिक पाळी सुरू होते. कधीकधी त्या बाईला ही पहिली मासिक पाळी जी असते ती तिला आलेली नसते, पण तिच्या शरीरात अंड पिकून फुटून बाहेर आलेलं असतं, त्यावेळेला ती गरोदर राहू शकते. अजून एक गैरसमज असा आहे की स्तनपानाच्या काळात स्त्री इतर औषधं घेऊ शकत नाही. काही वेळेला असं होतं की काही आजार जे आहेत त्याच्यावरची जी औषधं असतात ती बाळासाठी धोक्याची असतात, पण काही औषधं अशी आहेत की ती बाळासाठी सुखरूप असतात. त्यामुळे त्या बाईला, बाळंतीण बाईला जर काही औषधं घ्यायची असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधं घ्यायला पाहिजे. सरसकट ती कुठली औषधं घेऊ शकत नाही असा विचार करणं चुकीचं आहे. स्तनपानाबरोबरच बाळाला जीवनसत्व, पोषक अन्न या घटकांची गरज असते. पहिले 3 महिनेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वरील जीवनसत्व किंवा पोषक अन्न बाळाला देण्याची गरज नाही आहे. 3 महिन्यानंतर हळूहळू वरचं अन्न जेव्हा सुरू करतात बाळासाठी, तर त्यावेळेला बाळाचं जर पोषण चांगलं नसेल किंवा बाळाची तब्येत जर चांगली नसेल, ते अतिशय कमजोर असेल, तर त्यावेळेला जीवनसत्व आईला देण्याची गरज आहे आणि आईला पोषक अन्न मिळण्याची फार गरज आहे, कारण तिच्या स्तनामध्ये दूध तयार होण्यासाठी तिचं अन्न चांगलं असणं आवश्यक आहे. स्तनाग्र पसरट व आत वळलेली असल्यास स्तनपान शक्य नाही. हो, थोडीशी अडचण होऊ शकते. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने जी आर्टिफिशियल अशी किंवा प्लॅस्टिकची एक बोंडी असते, ज्याला निपल शिल्ड म्हणतात, त्याचा वापर आईने करायला पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला पाहिजे. अजून एक समज आहे की काही दिवस स्तनपान थांबवले तर दूध नासते. एकदम चुकीची समजूत आहे. असं काहीही दूध नासणं वगैरे प्रकार नसतो. स्तनपानाच्या काळात
गर्भनिरोधक गोळ्या खाऊ नये. या बाबतीमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला आई गर्भनिरोधकाच्या गोळ्या खाते तर काही गोळ्यांमुळे आईला दूध येणं बंद होतं किंवा दूध येण्याचं प्रमाण कमी होतं. तर यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अशा वेळेला विशेषतः पहिल्या 6 महिन्यात आईने गर्भनिरोधकाच्या गोळ्या घ्यायला नको आणि दुसरं काही कुटुंबनियोजनाचं साधन, उदाहरणार्थ निरोध आहे किंवा कधीकधी तांबी बसवलेली असते आईला, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. नंतर एक समज आहे की स्तनपानाच्या काळात स्त्रीने सर्व काही खाऊ नये. तर आपल्याकडे अनेकदा असे गैरसमज असतात की हे खाऊ नये, ते खाऊ नये, हे गरम, हे थंड, हे वातूळ. तर असं अजिबात काहीही नसतं. सर्व प्रकारचे अन्नघटक, सर्व प्रकारचे अन्न ती आई खाऊ शकते. उलट तिला चांगल्या अन्नाची गरज आहे. नंतर एक समज आहे की बाळाला जुलाब, उलट्या असल्यास स्तनपान थांबवावे, असा एक गैरसमज आहे. अजिबात असं करू नका, स्तनपान थांबवू नका. उलट बाळ जर आजारी असेल तर त्याला जास्त स्तनपानाची गरज आहे. स्तनपान बाळाला देत असताना बाळाला गुटी, मध, बाटली, टॉनिक, ड्रॉप्स आणि अनेकदा ग्राईप वॉटर पण बाळाला दिलं जातं. या सर्वांची काहीही गरज नाही आहे. आईचं दूध हे बाळासाठी पूर्ण अन्न आहे. उलट गुटी वगैरे देत असताना बाळाला जंतुदोष होऊ शकतो. टॉनिकची अजिबात गरज नाही आहे. मी जसं आधी सांगितलं की दुधामध्ये सर्व प्रकारचं टॉनिक असतं. बाटलीचं दूध अजिबात बाळाला द्यायला नको, कारण बाटलीचं दूध म्हणजे बाळासाठी पूतना मावशीचं दूध आहे आणि बाटलीने दूध देत असताना जंतुदोष होऊ शकतो बाळाला. उलट ते जास्त धोक्याचं आहे. ग्राईप वॉटरची काहीही गरज नाही. पुष्कळदा या जाहिराती दाखवल्या जातात की बाळाचं पोट दुखतंय तर ग्राईप वॉटर द्या, तर त्याची काहीही गरज नाही आहे. तसंच बाळ जन्मल्यानंतर आपण बाळासाठी स्तनपान बाया सुरू करतात. पण गरोदरपणातच बाईने ही काळजी घेतली पाहिजे आणि रोज आंघोळीच्या वेळेला आपली बोंडी बघायला पाहिजे. बोंडी जर आतमध्ये गेली असेल तर गरोदरपणातच हलक्या हातानं तेलाने मालिश करून ती बोंडी वर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर ती बोंडी आतमध्येच असेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, कारण बाळंतपणानंतर तिला त्यासाठी डॉक्टरांची मदतही लागू शकते. तर आता हा जो विषय आहे स्तनपानाचा, तो विषय पूर्ण करते मी. पण त्यासोबतच तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील स्तनपानाविषयी तर निश्चित तुम्ही ते तुमच्या कॉमेंटमध्ये टाकू शकता. त्यांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार.